आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या आंदोलनाची। शिवाजी पार्क परिसरात मनसेनं आंदोलन सुरू केलंय। संदीप देशपांडे यांच्यासह मनसैनिकांनी इथं ठिय्या मांडलाय। शर्मिला ठाकरे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय। आज ज्या पद्धतीने मुलांवर अत्याचार होताना त्यांनी वर्ण बघितलं आणि ते खाली येऊन त्यांच्यामध्ये येऊन बसलेले। सर, ज्या पद्धतीने तुम्ही देखील दिल्लीला गेला होता, तुम्ही देखील भेट दिली होतात, कसं पाहता ज्या पद्धतीने टीयर गॅस सोडण्यात आले, अनेक युवकांना मारहाण करण्यात आली, अनेक महिलांना मारहाण, त्यामुळे मला अशा पद्धतीने आता मोठ्या संख्येने जे तरुण आहेत ते देखील या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहे, शांततापूर्ण आंदोलन करत आहे। आपण पाहतोय की पोलिसांचा देखील विशेषतः मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आहे आणि त्याचबरोबर अमित ठाकरे असो किंवा शर्मिलाताई ठाकरे असो तेही देखील या आंदोलनाला जे आहे ते भेट देत आहे। खरं तर या तरुणांच्या माध्यमातून पाहतोय की वी लव्ह मुंबई अशा पद्धतीचा पोस्टर देखील या तरुणांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि अगदी शांततापूर्ण जे आहे ते राज ठाकरे यांच्या घराच्या समोरच जे आहे ते हे सर्व तरुण बसून जे आहे ते आंदोलन करताना दिसून आहे। आपण पाहतोय की अनेक तरुणांच्या हातामध्ये पोस्टर देखील आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांना देखील त्यांनी ज्या पद्धतीने समर्थन दर्शवलेलं आहे, त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो दादर चैत्यभूमी असो, त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांच्या घरासमोर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला। स्वतः अमित ठाकरे जे आहेत तेही देखील या ठिकाणी उपस्थित, त्याचबरोबर शर्मिलाताई ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आणि अगदी शांततापूर्ण जे आहे ते राज्यभरामध्ये आपण पाहतोय की हे युवक जे आहे ते फक्त जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्या राज्यभरामध्ये आंदोलन करताना दिसून येत आहे। खरं तर एकच मागणी आहे की जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर हे तरुण जे आहे ते आपलं आंदोलन मागे घेणार, परंतु आपण पाहतोय की गेले अनेक दिवसापासून हे तरुण ज्या पद्धतीने आंदोलन करत आहे परंतु कुठल्याही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत निर्णय जो आहे तो घेण्यात आला। त्यामुळे आपण पाहतोय की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने अनेक तरुण जे आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहे आणि स्वतः अमित ठाकरे जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याही देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण पाहतोय की अनेक तरुणांशी देखील बातचीत करताना आपला अमित ठाकरे दिसून येत आहे। पुलिस के वैन में गेटिंग डिटेन स्टैच्यू के वो साइड मग आता अनेक तरुणांनी देखील त्या साईडला आंदोलनाला म्हणजे बॅकसाईड ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे चौपाटीला आपण जातो त्या ठिकाणी देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे या तरुणांनी अमित ठाकरे यांना सांगितलं की आमचे काही तरुण जे आहे ते चौपाटी या ठिकाणी देखील उपस्थित, त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आहे अशी देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपण पाहतोय स्वतः अमित ठाकरे जे आहेत ते या जे तरुण आहे त्यांचे देखील बातचीत करताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे शांततापूर्ण हे आपण पाहतोय की दादर परिसरातील जे शिवाजी पार्क आहे याच ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत आपण ही दोन दृश्य पाहतोय। एक मुंबईमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांवर ज्या अमानुष पद्धतीनं काल लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, एकूणच आंदोलन हाताळण्यात सरकारनं जी अक्षम्य दिरंगाई दाखवली किंवा अक्षम्य चूक केलेली आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे। तर दुसरीकडे दिल्लीतून काँग्रेसचं आंदोलन त्याची दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे सर्व नेते बसलेले दिसत आहेत, ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तिथं राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सुद्धा आहेत आणि यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी जितेंद्र सिंह केंद्रीय मंत्री हे सुद्धा तिथं दाखल झाले आहेत। आणि आत्ताच्या घडीची ताजी अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे जितेंद्र सिंह यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा करून त्यांचा निरोप घेऊन ते पुन्हा एकदा गेलेले आहेत, त्यामुळे चर्चेची प्रक्रिया अजून सुरू आहे। काँग्रेस कार्यकर्ते मात्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरून हटायला तयार नाही आहेत। पुन्हा एकदा आपण मुंबईत जाणार आहोत। मुंबईत काय स्थिती आहे, रिजवान शेख आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। रिजवान, मनसेनं आक्रमक आंदोलन केलं आहे, घोषणाबाजी केली जाते आहे, आंदोलनाला प्रतिसाद सुद्धा मोठा आहे आणि राज ठाकरेंच्या घराबाहेरच हे आंदोलन आहे। स्वतः शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मनसेचे नेते किंवा मनसेचं शिष्टमंडळ या पुढच्या काळात जसं उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत किंवा शरद पवारांनी दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेतली त्याच पद्धतीनं राज ठाकरे तिथं जाणार आहेत का किंवा मनसेचं एखादं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे का? विनोदजी, आपण पाहतोय काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने अभिजित दिपके हे ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आंदोलन करत होते त्याच पार्श्वभूमीवरती बाला नांदगावकर असो, अमित ठाकरे असो हे स्वतः दिल्लीला गेले होते आणि त्या ठिकाणी अभिजित दिपके यांना त्यांना पाठिंबा देखील दर्शवला होता। सध्या मुंबई येथील दादर परिसर शिवाजी पार्कमध्ये आपण पाहतोय की राज ठाकरे यांच्या घराच्या समोर जे तरुण जे आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहे। खरं तर अनेक पोस्टर जे आहेत ते हातामध्ये घेतल्या, सेव्ह द डेमोक्रेसी अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो या बॅनरवरती लिहिण्यात आला। त्याचबरोबर शर्मिलाताई ठाकरे जे आहेत ते स्वतः या तरुणांच्या मध्यभागी उपस्थित आहे
त्या तरुणांचा मनोबल देखील वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या तरुणांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावे, हे संपूर्ण आंदोलन ते लोक मागे घेणार. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागे घेण्यात आला नाही, त्याचमुळे तरुण पाहतो आपण राज्यभरामध्ये आंदोलन करताना दिसून येत आहे. अगदी काही क्षणापूर्वी आपण पाहतो की संदीप देशपांडे त्याचबरोबर अमित ठाकरे स्वतः या आंदोलनाला उपस्थित होते. आता जरी शर्मिलाताई ठाकरे या सर्व तरुणांशी बोलण्याचा जरी प्रयत्न करत किंवा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुंबई पोलिसांचा मोठा जो फौजफाटा आहे तोही देखील या संपूर्ण राज ठाकरे यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावण्यात आला आहे. त्यामुळे आपण पाहतो की तरुणांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांची मागणी जी आहे ती राजीनामा देण्यात यावा, अशी देखील या तरुणांची मागणी आहे. विनोदजी. अगदी रिजवान, आपण बघतो ही दृश्य मुंबईतलं मनसेचं आक्रमक आंदोलन, घोषणाबाजी केली जाते, तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. यापूर्वी अमित ठाकरेंनी स्वतः जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता उत्सुकता आहे ती राज ठाकरे स्वतः दिल्लीत जाणार का, आणि ज्या पद्धतीनं आज राज ठाकरेंनी एक पोस्ट करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केलेला आहे त्यावरून राज ठाकरे सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात राज ठाकरे हे दिल्लीत जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दिल्लीत जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच आंदोलकांची भेट घेतलेली होती आणि आता मनसे सुद्धा या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. अगले दिन हिंदुस्तान में कांग्रेस की अगुवाई में बाकी सारे पार्टी की एक साथ होते हुए जरूर सत्ता से मोदी जी को हम हटा सकते हैं. थँक्यू सर. आणि आता आपण जी दृश्य पाहतोय मुंबईतलं जे मनसेचं आंदोलन आहे ते आता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी सगळं हे चुकीचं होत आहे. ज्या पद्धतीने तरुण शांतपणे आंदोलन करत होते, कशाला पकडताय, कशाला काय कारण काय. सर प्लीज सर. पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी केली जाते, कोणत्याही प्रकारे आंदोलक आक्रमक नाही आहेत. अशा वेळेला तुम्ही कारवाई का करताय असा जाब ते आपण विचारताय. पाहतोय अमित ठाकरे स्वतः म्हणते या ठिकाणी कार्यकर्त्यांना बाहेर, या तरुणांना बाहेर काढा. आणि आता ज्या आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं त्या आंदोलकांना बाहेर काढताना पोलीस दिसत आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. ज्या तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी या आंदोलकांना सोडायला सुरुवात केली आहे. कारण पाहतो आता या ठिकाणी मनसे स्वतः जे आहे ते मैदानात उतरवून जे आहे ते या सर्व तुम्ही कसं नीट आम्ही बोलतो साहेबांसोबत तुम्ही नाही करायला पाहिजे. शर्मिलाताई ठाकरे देखील आता या तरुणांना जे आहे ते गाडीमधून बाहेर काढण्यासाठी बाहेर आलेले आहेत. आपण पाहतोय की अमित ठाकरे आणि या ठिकाणी जे आहे ते शर्मिलाताई ठाकरे पोलिसांची बातचीत करताना आपल्याला दिसून येत आहे. आपण हे दृश्य पाहतोय. शांततापूर्ण हे तरुण आंदोलन करत होते. साहेबांच्या सांभाळायला लागेल. सगळे गेले पाहिजे. पूर्ण हे तरुण आंदोलन करत होते. पहिला कुठल्याही गाडी थांबू नका. पोलीस तुम्हाला जर लॉ हाताळायचं असेल तर एकही गाडी थांबू नका. मला आता आम्ही पण बोलवतो सगळ्यांना. तुमच्या समोर वहिनी साहेब बसले, तुम्ही काय करताय? तुम्हाला किती वेळा सांगतो आम्ही. पहिल्या गाड्या आलो. आता वातावरण तुम्ही शांत करा. सगळ्या गाड्या करा, सगळ्या टोटल गाड्या.
खूप गाडी आहे, 4-5 गाडी नाही, खूप गाडी. मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आंदोलक शांततेनं आंदोलन करतायत, अशा वेळेला पोलिसांना आक्षेप असण्याचं कारण नाही आहे. आंदोलकांनी ना शांततापूर्ण रास्ता आंदोलन रोको सुरू केलेला आहे, केली. फक्त घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं मनसेचे नेते म्हणतात आणि अखेर पोलिसांनी थोडीशी माघार घेतली इथे आहे. शर्मिला ताब्यात वहिनी घेतलेल्या त्या सगळ्या लोकांना- मुलांसमोर इथे बसलेल्या आहेत. मगाशी सुद्धा काही मुलं इथे होती, जबरदस्तीने पोलिसांना उचलून गेले होते. त्यांच्या समर्थनार्थ शर्मिला वहिनी आज या आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहेत आणि आमचं पोलिसांना सांगण्यात सगळी गोष्ट शांततामय पद्धतीने चालली आहे. उगीच वातावरण तापवू नका आणि विषय बाकीचा काल भरकट देखील अशाच पद्धतीचं आंदोलन झालं. तुम्ही देखील काल सहभागी झाला होतात, मात्र त्यावेळेस देखील पोलिसांनी उचललेलं होतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. आमचं हेच म्हणणं आहे ना की हे काय चाललंय, ही कुठली लोकशाही आहे आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही वागताय. तुमच्या घरातली मुलं चिडलीत तर तुम्ही त्यांना समजवता का काट्याने मारता. त्यामुळे शांततापूर्ण करत होते, धरपकड सुरू केली आणि अनेक तरुणांना ताब्यामध्ये घेऊन स्वतः या ठिकाणी आहे ते उपस्थित झालेले या आहेत. पद्धतीनं धरपकड सुरू आहे. ह्याला चूक म्हणावं बरोबर, कारण पोलीस म्हणतात की तुमच्याकडे परवानगी नाहीये, कायदा सुव्यवस्थेचा हो ना, प्रश्न नाही प्रत्येक गोष्ट तशी नसते ना. काही गोष्टी उत्स्फूर्तपणे घडतात, भावना घडतात. आपल्या घरची पण लहान मुलं चिडतात ना, का त्यांना तुम्ही काट्याने मारता. घरची लहान मुलं चिडल्यावर समजवता, बोलता, त्यांचं म्हणणं ऐकून घेता. तुम्ही सरकार आहात ना, असे वागणार आहात का तुम्ही लोकांची. तुम्ही होतात, आज शर्मिलाताई ठाकरे होते, अमित ठाकरे स्वतः या तरुणांना सर्वांना बाहेर काढला गाडीमध्ये. ज्या पद्धतीने पोलिसांनी धरपकड करून आत्महत्या टाकण्याचा प्रयत्न केला, सर्वांना बाहेर काढलेला आहे. आता तुम्ही सांगितलं की सर्व गाडी जी आहे ती देखील इथून बाहेर काढावं. आम्ही त्यांना तेच सांगितलं, एवढ्या पोलिसांची गरज नाही, इथे काही होणार नाही, आम्ही जबाबदारी घेतोय त्याची. पण मुलांना तुम्ही अशा पद्धतीने वागू नका, अशा पद्धतीने त्यांना काठ्या मारू नका, हे चुकीचं आहे. अशा पद्धतीने आता या तरुणांना कुठेही धरपकड करू नका असंही देखील या ठिकाणी संदेश देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो लावण्यात आला होता. त्याला कुठेतरी मनसेच्या माध्यमातून इशारा देण्यात आलेला आहे की हा संपूर्ण रस्ता जो पोलिसांनी भरलेला आहे त्याला खाली करावा आत्ताच्या आत्ता, असा पोलिसांना या ठिकाणी या संदीप देशपांडे किंवा अमित ठाकरे यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितलं. आपण पाहतोय की आता डीसीपी स्वतः या ठिकाणी आलेला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा जो चैत्यभूमी या ठिकाणी होता तो संपूर्ण फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येताना आपण पाहतोय की अगदी राज ठाकरे यांच्या घराच्या समोरच हे आंदोलन तरुण जे आहे ते शांततापूर्ण आंदोलन करत होते आणि अशाच वेळी या तरुणांना जो आता अचानक पोलिसांनी धरपकड करून जे आहे ते गाडीमध्ये भरण्याचा प्रयत्न केला आणि अशाच वेळी स्वतः अमित ठाकरे असो, शर्मिलाताई ठाकरे असो किंवा संदीप देशपांडे या सर्व लोकांनी जे आहे ते या सर्व तरुणांना जे आहे ते पोलिसांच्या व्हॅनमधून बाहेर काढलेलं आणि सांगितलं की लवकरात लवकर यांना गाडीतून बाहेर काढावं, जेणेकरून शांततापूर्ण हे तरुण जे आंदोलन करत आहे त्यांना शांततापूर्ण आंदोलन करून द्या. विनोदजी. अगदी रिजवान, आपण बघतोय दादरमधली दृश्य आणि दुसरीकडे डोंगरीमध्ये सुद्धा आपण दृश्य पाहतोय. डोंगरीमध्ये शिवसेनेच्या वतीने एक श्रद्धांजली अर्पण करणारा बॅनर लावण्यात आलेला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर नैराश्य आलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या त्यांना श्रद्धांजली देण्यासाठीची श्रद्धांजली सभा आहे. एकीकडे हे प्रतिकात्मक आंदोलन होतंय तर दुसरीकडे मनसे सुद्धा आक्रमकपणे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरली आहे. काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतोय ज्यावेळेला पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, तर दुसरीकडे डोंगरीमध्ये नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर नैराश्यात गेलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. डोंगरीतून आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आलेली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठीचा एक बॅनर तिथे लावण्यात आलेला आहे. फुलं वाहिली जात आहेत. शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. कसा प्रतिसाद या आंदोलनाला आहे आणि तिथल्या लोकांच्या काय भावना आहेत? आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हे आंदोलन केलं जात होतं आणि या ठिकाणी श्रद्धांजली सभा नीट पेपर परीक्षेमध्ये ज्या पेपर लीक झाल्यानंतर ज्या लोकांनी आत्महत्या केली, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना श्रद्धांजली आणि कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जात होतं. आणि हे आंदोलन केलं जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे विभागाध्यक्ष विभाग प्रमुख संतोष शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे आणि आता काही कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि काही कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. डोंगरी परिसरामध्ये हे आंदोलन केलं जात होतं. शिवसेना ठाकरे गट असेल त्यासोबतच मनसे असेल हे काल झालेल्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे आणि आक्रमक झाल्यानंतर आता ठिकठिकाणी आंदोलनं पुकारली जाते यांच्या माध्यमातून आणि याच विरोधात आता पोलीस देखील अगदी या विरोधात पोलीस देखील आता कारवाई करताना दिसत आहेत. दुसरीकडे दादरमधनं प्रतिक्रिया येतात, आपण ही पाहूया. गोष्ट चुकीची आणि यासाठी त्याला इस्तिफा द्यायलाच पाहिजे. एक जीवन खूप जास्त जीवन आहे. मला सांगा
त्यामध्ये तुम्ही तरुण आहात, तुम्ही येत आहात, कुठलाही पाठबळ नाही, काहीच नाही, तरी सुद्धा मोठ्या संख्येने येत आहात. प्रामुख्याने तुमची भूमिका काय आहे? आवाज रेस करायची आहे, सपोर्ट फक्त करायची. कॉज सपोर्ट करायचं आहे, आवाज रेस करायची आहे. हे सगळं चालणार नाही जसं आता. रामजींच्या याच्यात रामजींच्या सेतूमध्ये कसं एक खारी पण आपला एक छोटा छोटा दगड ठेवून कॉन्ट्रीब्यूट करते, तसंच आमचा रोल आहे याच्यात. अजून काही नाही. आम्हाला गव्हर्नमेंट बरोबर देखील आलेला आहात. मला सांगा फक्त दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली होती, कसं वाटतं तुम्हाला? महिलांना देखील मारहाण झाली होती. तर आपण पाहतो अनेक तरुण जे आहेत ते आता या दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येत. खरं तर प्रामुख्याने या लोकांची देखील मागणी आहे की जे शिक्षण केंद्रीय मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावे. काय सांगाल, ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करत आहात, प्रामुख्याने काय तुमची मागणी आहे? काय करत आहे? मी प्रेसचा आहे दादा, मी रिपोर्टिंग करत तर काय तुमची मागणी आहे प्रामुख्याने? प्रमुख मागणी तर हीच आहे की जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी तात्काळ रिझाईन करावं. त्यांनी म्हणजे त्यांना कोणताच हक्क नाही इतका मुलांचा जीव घेतल्यानंतर त्यांनी इतका वेळ त्या पदावर राहणं. तर त्यांनी रिझाईन करणं आणि आपली अकाउंटेबिलिटी शो करणं हीच या सगळ्यांची प्रमुख मागणी आहे. अकाउंटेबल असणं, अकाउंटेबिलिटी दाखवणं ही सगळ्यांची प्रमुख मागणी आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी पकडण्यास सुरुवात केली होती, हो, म्हणजे पोलीस कोणाला सलाव करत नाही आंदोलन करण्यासाठी कुठलंही. ते लिटरली 4पेक्षा जास्त व्यक्तींना सुद्धा आतमध्ये टाकायला बघतात. तर कोणाला एकत्रही फिरू देत नाही आहेत. सरळ सरळ ते आंदोलन, कुठेही आंदोलन होऊ कसं द्यायचं नाही याचीच ते शाश्वत. काय बोलणार आहे का? काय बोलणार? मॅडम बोल. हाँ पूछो ना, बोलेंगे क्या? हाँ बोलेंगे ना, बोलेंगे. क्या करी गरीब हाँ बोलेंगे अब दे दिया अरे भाई बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की वंदे 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 वंदे. Should always permeate the soul of humanity so that the reactionary forces may not accumulate strength to check its eternal onward march. Old order should change, yielding place the new so that the good new order may not corrupt the world. It is in this sense that we raise the shout, Inqilab! 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 सर, शांततापूर्ण हे तरुण आंदोलन करत होते. त्यांना ज्या पद्धतीने ताब्यामध्ये घेतलं होतं पोलिसांनी, तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सक्रिय केला की त्यांना लवकरात लवकर सोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला, कसं पाहता याच्याकडे?
नाही काय नाही, आम्ही त्याच्यासाठीच रस्त्यावर उतरलोय की एकही जण आज अरेस्ट होणार नाही किंवा त्याला घेऊन जाणार नाही, म्हणून त्याच्यासाठी आम्ही उतरलोय. मला बघायचंच आहे जमावबंदी काय असते आणि कशासाठी लावली आहे मला बघायचं आहे. चांगल्या सायलेंटली प्रोटेस्ट होतोय, लोक प्रोटेस्ट करतायत एका मुद्द्यामुळे, एका कॉजसाठी करतायत की 20पेक्षा जास्त मला वाटतं लोकांनी आत्महत्या केली आहे आणि त्याच्यात तुम्ही पोलीस विद्यार्थ्यांना उचलून येत आहेत दहशतवादी म्हणून. मला वाटतं खूप चुकीचं आहे. मी विद्यार्थ्यांसाठी उतरलोय आज आणि मला बघूच दे, एका जरी विद्यार्थ्याला हात लागला तरी आज इकडे शांतता असणार नाही. ज्या पद्धतीने या तरुणांना ताब्यामध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती तुमच्या समोरच थांबवली नाही. ठाकरे आपल्या सोबत आहे. आम्ही जी काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे आता? काही भूमिका नाही, हे वादळ पेटणार अजून. मी आज मला माहित नव्हतं ह्यांची प्रोटेस्ट आहे. मला जेव्हा कळलं की पोलीस त्यांना गाड्यांमध्ये भरतायत तेव्हा मी खाली उतरलो. एकाही विद्यार्थ्याला हात नाही लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे. काही चुकीची मागणी नाहीये. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजेच. तुम्ही कशा प्रकारे आम्ही बघितलं आज पहिल्यांदा सगळ्या पोलिसांचा आदर करून, सगळ्या म्हणजे व्यवस्थेचा आदर करून ते लोक प्रोटेस्ट करतात. फक्त घोषणा देतात. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुमच्या विरोधात राग व्यक्त नाही करायचा का? तुमच्या चुका सांगायच्या नाही तुम्हाला? सुरू झाली असं म्हणा. मी आज मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर फोकस करा. मी आज त्यांना कोणाला हात नाही लागणार ह्याच्यासाठी मी उतरलोय. त्यांच्यावर फोकस करा. विद्यार्थी आतंकवादी आहेत. मी बोललो पुरावे द्या मला. आतंकवादी आपल्या आजूबाजूला आतंकवादी फिरतात, मला पुरावे पाहिजे. अशा पद्धतीने आता अमित ठाकरे जे आहेत ते या सर्व तरुणांच्या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे आणि आजचा दिवस फक्त या तरुणांवरती जो काही सायलेंट प्रोटेस्ट या दादर परिसरामध्ये विशेषतः राज्यभरामध्ये सुरू आहे त्यांना आंदोलन करून द्या असंही देखील अमित ठाकरे यांनी बोललेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित सर, रिझवान शेख, कंटिन्यू मराठी, मुंबई. आपण बघतो अमित ठाकरे सुद्धा उतरलेले आहेत आंदोलनात. त्यांचं असं म्हणणं आहे आंदोलकांना समर्थन देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि या आंदोलकांना पोलिसांनी फक्त हात लावूनच दाखवावा, त्यानंतर आम्ही सांगतो आंदोलन काय असतं ते. एक प्रकारे गर्भित इशारा अमित ठाकरेंनी दिलेला आहे. दुसरं म्हणजे प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा त्यांनी ठणकावून केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं अमित ठाकरे म्हणतायत. आपल्याला तुमच्या चुकासुद्धा दाखवण्याचा अधिकार नाही का, असा सवालही त्यांनी सरकारला उद्देशून केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचं आंदोलन आपण बघतोय. दिल्लीत काँग्रेसनं ठिय्या आंदोलन सुरू केलं. काही वेळापूर्वी सरकारच्या वतीनं जितेंद्र सिंग हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आले होते. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसोबत त्यांनी चर्चा केली आणि ते निघून गेलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसनं जोरदार आंदोलन सुरू केलंय. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्याचबरोबर प्रियांका गांधी आणि इतरही खासदार तिथं उपस्थित आहेत. मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड या सुद्धा तिथं आपण बसलेल्या पाहतोय. जवळपास 22 दिवस दिल्लीत आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं. अखेर शनिवारी सोनम वांगचुक यांना सरकारनं जबरदस्तीनं तिथून हटवलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर सुद्धा आंदोलन चालूच राहिलं. काल मात्र आंदोलनानं हिंसक वळण थोडंसं घेतलं होतं. संसदेच्या दिशेनं विद्यार्थी निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे थोडंसं हिंसक वळण या मोर्चाला लागलं आणि तिथं दगडफेकीच्या घटना घडल्या, गाडीच्या तोडफोडीच्या घटना घडल्या. मात्र आज पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आंदोलनस्थळी. मुंबईत आंदोलन सुरू आहे. शिवाजी पार्कमध्ये मनसेनं आक्रमकपणे आंदोलन सुरू केलेलं आहे. मनसेच्या या आंदोलनात स्वतः शर्मिला ठाकरे, त्याचबरोबर अमित ठाकरे हे सुद्धा सहभागी झालेत. मनसेचे सर्व नेते सहभागी झालेत. खरं तर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी स्वतः शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी तिथं उपस्थित आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि आपण मुंबईतल्या आंदोलनात काय नेमकं सुरू आहे जाणून घेण्यासाठी रिझवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रिझवान, अजूनही तिथं तरुण घोषणाबाजी करतायत. पोलीस आता तिथून निघून गेलेले आहे. कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे नेलं जाणार आहे त्या संदर्भात काही माहिती मिळते का? विनोदजी, अगदी बरोबर आपण पाहतो ज्या पद्धतीने या तरुणांनी जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने
केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करताना दिसून येत आहे। सध्या मुंबई येथील दादर परिसरातील शिवाजी पार्क या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरासमोर हे सर्व तरुण जे आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहे। खरं तर आपण पाहतोय की पाऊस जरी मध्यम स्वरूपात पडत असला तरी सुद्धा आपण पाहतोय की हे सर्व जे तरुण आहेत ते आंदोलन करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की हे संपूर्ण तरुण जे आहे ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलन करताना दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थाने मागणी आहे की जे शिक्षण मंत्री आहे ते त्यांचा राजीनामा घेण्यात यावी, यासाठी हे तरुण जे आहे ते आंदोलन करताना दिसून आहे। अगदी आपण पाहतोय की आंदोलन करताना आपल्याला दिसून येतं आणि अनेक पोस्टर जे आहेत ते विनोदजी या तरुणांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा जो पोस्टर आहे तो देखील या तरुणांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे। एक बाप का होगा तो रिझाईन करेगा अशा पद्धतीनं मजकूर जो आहे तो या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करताना दिसून येत आहे। काय तरुण आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वाले बच्चे वापस नहीं आते इधर। तुम लोगों ने हम लोग को बोला कि बच्चों को डिटेन नहीं करेंगे, क्यों? क्योंकि इधर अमित ठाकरे सर बैठे थे इसलिए, और उस साइड उनको बचाने वाला कोई नहीं था। हम लोग इधर से नहीं हटेंगे जब तक सायन के बच्चे वापस नहीं आते। मैडम लेकिन क्या रिजवान, हे कोणत्या संघटनेचे, कोणत्या विद्यार्थी संघटनेचे हे विनोदजी कार्यकर्ते आहेत? यामध्ये मनसेची विद्यार्थी संघटना सहभागी आहे का? इतर कोणत्या संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहे? विनोदजी, आता सध्या तरी हे कुठल्या संघटनेचे आहे हे कळू शकलं ना, परंतु मनसेचा जो शिष्टमंडळ आहे तो यांच्या भेटीसाठी आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो ज्या पद्धतीने स्वतः हे संदीप देशपांडे असो किंवा इतर लोक जे होते, शर्मिलाताई ठाकरे असो किंवा इतर जे तरुण आहेत ते मोठ्या संख्येने आंदोलन करताना दिसून येत आहे आणि या तरुण आणि आंदोलकांमध्ये बातचीत जी आहे ती होताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर यांची मागणी आहे की ज्या तरुणांना पोलिसांनी सायनमध्ये ताब्यामध्ये घेतलेला आहे त्यांना सोडावा, अशी देखील या तरुणांनी विनंती केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आंदोलकांसोबत तिथे सहभागी झाल्या होत्या। त्यांनी जवळपास अर्धा तास या आंदोलनात हजेरी लावली। विद्यार्थ्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। अमित ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत आपण असल्याचं म्हटलंय। मनसे नेते आता कदाचित आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील। स्वतः शर्मिला ठाकरे या कदाचित आपली भूमिका स्पष्ट करतील। हेडलाइन क्या होगा ये न्यूज़ का? ये न्यूज़ का हेडलाइन क्या होगा? दोन दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधली आंदोलन आणि दिल्लीमधलं, देशाची राजधानी दिल्लीतलं आंदोलन, दोन्ही आंदोलनं ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आहे। दादर पोलीस स्टेशनला काही वेळातच इथलं मनसे शिवसेनेचे पदाधिकारी, ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जात आहेत। तिथं काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आणि शिवसेनेचे, ठाकरे गटाचे काही पदाधिकारी दादर पोलीस स्टेशनला रवाना झालेले आहेत। काही आंदोलकांना आंदोलन केल्याच्या मुद्द्यावरून ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांची सोडवणूक करण्यासाठी हे कार्यकर्ते तिथे पोहोचत असल्याचं समजतंय। दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून एक अपील केलेलं आहे जनतेला। प्रत्येक देशभक्तानं भारतीय पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जे काँग्रेसचं ठिय्या आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे।
विद्यार्थ्यांवर हमला किंवा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज हा आमच्या घरातल्या सदस्यांवर लाठीचार्ज असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते पंतप्रधानांच्या निवासाबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. सरकारला या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. कोणताही निर्णय न घेता सरकार बाजूला हटू शकत नाही अशी आक्रमक भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे. प्रत्येक देशभक्ताला आम्ही अपील करतो की या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन राहुल गांधींच्या वतीनं ट्विट करून करण्यात आलेलं आहे. छात्रों पर हमला हर भारतीय परिवार पर हमला आहे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि त्या आंदोलनावर काल ज्या पद्धतीनं सरकारनं लाठीचार्ज केला, ज्या पद्धतीनं आंदोलकांना पांगवण्यासाठी मारहाण झाली, ही निषेधार्ह असल्याचं सांगत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. काही वेळापूर्वी तिथं जितेंद्र सिंग येऊन गेले, केंद्रीय मंत्री, आणि त्यांनी या आंदोलकांशी चर्चा केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत चर्चा केली. आता आपण दृश्य पाहतोय, काँग्रेसच्या या आंदोलनाच्या इथे पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता आंदोलकांना उठवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. आपण दृश्यांमध्ये एका कोपऱ्यात पाहतोय, पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आंदोलकांना तिथून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे खासदार आणि नेत्यांना विनंती केली जाते की इथून लवकरात लवकर बाहेर पडावं. त्यासाठी पोलिसांनी आता आंदोलकांशी चर्चा सुरू केलेली आहे. आंदोलक मात्र हटायला तयार नाही आहेत. मात्र पोलीस या आंदोलकांची समजूत काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मुंबईत मनसेचं जे आंदोलन सुरू आहे तिथे काही वेळेपूर्वी पोलीस आले होते. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई न करता त्यांना आंदोलनाची मुभा दिली आहे. दुसरे दृश्य आपण पाहतोय. दुसऱ्या दृश्यांमध्ये राहुल गांधी स्वतः पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या शेजारी के.सी. वेणुगोपाल दिसत आहेत, दुसरीकडे पवन खेरा दिसत आहेत. प्रत्येक देशभक्तानं या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन राहुल गांधींनी नुकतंच काही वेळापूर्वी ट्विट करत केलेलं आहे. तर दुसरीकडे पोलीस पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन आंदोलनांची दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे मुंबईत मनसेच्या नेतृत्वाखाली किंवा मनसेच्या पाठिंब्याखाली एक आंदोलन सुरू आहे, ज्या आंदोलनामध्ये विद्यार्थी संघटना राज ठाकरे यांच्या घराबाहेरच विद्यार्थ्यांचा मोठा जमाव दिसतोय आणि या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. कसं पाहता याच्याकडे? नहीं, महाराष्ट्र का बदल गया है. मुझे याद है 3 साल पहले भी जब हम प्रोटेस्ट करते थे तो परमिशन दी जाती थी प्रोटेस्ट करने की, लेकिन अब बच्चे परमिशन के लिए यहाँ वहाँ भटक रहे, नहीं दिया जा रहा है. और देश में जो हो रहा है, ये अपने आप को जो देवा भाव, यहाँ के होम मिनिस्टर हैं जो बोलते हैं ना मैं देवा भाव हूँ, वो भाव नहीं है, भाव रह गए वो. और सिर्फ एक ही बात है कि बच्चों को तंग किया जा रहा है. अभी यहाँ पर छात्रों पर अटैक हुआ था, जिनके खिलाफ जो है स्टूडेंट मार्च कर रहे हैं माहिम पुलिस स्टेशन की तरफ कि उन लोगों को जो है वहां से छोड़ा जाए. जो लोग गिरफ्तार, जिनको डिटेन किया गया है, उनको छोड़ा जाए. उनको छोड़ने की मांग है. और बाकी जो बड़ी मांगे हैं कि इस्तीफा होना चाहिए और उनको मुआवजा मिलना चाहिए, उनके साथ ये सारा आंदोलन जो है चालू है. मला सांगा, ज्या पद्धतीने आंदोलन करत आहात, राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धती आतापर्यंत राजीनामा दिला नाही त्यांनी? नहीं, अभी देखिए राहुल गांधी जी भी प्राइम मिनिस्टर आवास के सामने बैठे हुए हैं. सभी लोगों की मांग है. एक इस्तीफा पहले भी होते थे ना, महाराष्ट्र के अंदर जब हमारे मुंबई पर अटैक हुआ था बहुत सारे लोगों के इस्तीफे हुए. केंद्र में जब कोई रेल की दुर्घटना हो जाती थी उसके बाद बहुत सारे लोग इस्तीफे देते थे. तो ये लगातार इस तरह से इस्तीफा ना देने को ईगो क्यों बना रखा है?
आप इस्तीफा दीजिए और इस्तीफा देने के बाद जो है जांच कराओ उसके ऊपर। अशा पद्धतीने आता तरुण जे आहे ते इथून जे आहे ते माहीम पोलीस स्टेशनमध्ये जाताना दिसून आहे। खरं आपण पाहतो अनेक तरुण जे आहे ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे आणि आंदोलन करताना आपल्याला दिसून येते। खरं तर मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावे, याचसाठी जे आहे ते या सर्व तरुण जे आहे ते रस्त्यावर उतरून जे आहे ते पायी मार्ग या ठिकाणी जे आहे ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाताना दिसून येत आहे। स्वतः संदीप देशपांडे असो किंवा इतर मनसेचे नेते जे आहे ते या या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे आणि नेतृत्व जे आहे ते मनसेच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। खरं तर हे सर्व जे कार्यकर्ते आहे किंवा तरुण जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे। मुलं चिडली आपल्या घरी तर आपण त्यांना समजवतो, त्यांना काट्या नाट्याने मारत नाही। मला वाटतं सरकारने यांच्याबरोबर संवाद साधला जर आपल्या मुलांवरच खरं तर आंदोलन मनसेचे नेते आणि विद्यार्थी आता माहीम पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघालेले आहेत। त्यांना अशी माहिती मिळालेली आहे की काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे। या मुलांची सोडवणूक करण्यासाठी, या आंदोलकांची सोडवणूक करण्यासाठी हे सगळे माहीम पोलीस स्टेशनच्या दिशेनं मार्च करताना दिसत आहेत। मनसेचे इतर पदाधिकारी माहीम पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेले आहे। संदीपजी, ज्या पद्धतीने या तरुणांना धरपकड सुरू होती, तुम्ही देखील आलात, सोडण्यात आलेल्या आहे तरुणांना, आता रस्त्यावर पायी मार्ग कोणत्या माहीम पोलीस स्टेशन जातात, काय सांगेल त्या संदर्भात? पोलीस स्टेशनला नाही, इथं डिस्पॅच होतं। ज्या पद्धतीने या तरुणांना अनेक राज्यामध्ये अटक करण्यात येतोय, मारहाण होते, त्याला कसं पाहता तुम्ही? ना मला तर वाटतं आपल्यावर जर मुलं चिडली असतील, आपल्या घरची मुलं पण, तर आपण त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्याशी बोलतो, आपण त्यांना काही लाट्याकाट्याने मारत नाही। या तरुणांबरोबर सरकारने संवाद साधणं गरजेचं आहे। आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला नाहीये, कसं पाहता? एवढा राज्यभरामध्ये आंदोलन होत आहे, देश पातळीवर आंदोलन सुरू आहे, आतापर्यंत राजीनामा का घेतला गेला नाही? मला असं वाटतं त्यांना घ्यायला पाहिजे। हा संवेदनशीलपणे सरकारने विषय हाताळला पाहिजे आणि जर एखाद्याची चूक झाली आहे तर इगो न ठेवता त्याचा राजीनामा घेण्यात काही गैर नाही। आपण पाहिलं आता संदीप देशपांडे असो किंवा इतर मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे। संपूर्ण आपण पाहतोय की मोठ्या संख्येने तरुण जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहे। त्यामुळे हे सर्व जे तरुण आहे ते पायी मार्ग जे आहे ते दादर शिवाजी पार्क या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे कशा पद्धतीने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या युवकांच्या माध्यमातून होणं तेच पाहणं महत्त्वाचं आहे। विनोदजी, अगदी आपण हे दृश्य पाहतोय रिजवान, की ज्या पद्धतीनं मनसेचे कार्यकर्ते आणि नेते आता मार्च सुरू केलेला आहे, त्यांनी शिवाजी पार्कला पूर्ण एक फेरी मारताना दिसत आहेत। अशी माहिती मिळत होती की ते माहीम पोलीस ठाण्यावर जात आहेत, मात्र आता संदीप देशपांडेने इन्कार केला की ते माहीम पोलीस ठाण्यात जात नाही आहेत। पण आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। तर दुसरीकडे दिल्लीतून काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय। आता जी माहिती मिळते त्यानुसार जितेंद्र सिंग यांनी निरोप असा आणला होता की उद्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपण या मुद्द्यावर चर्चा करण्याची आपली तयारी आहे, सरकारची तयारी आहे, असा निरोप त्यांनी विरोधकांना दिला, काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिला, राहुल गांधींना दिला। मात्र राहुल गांधींचं त्यावर असं म्हणणं आहे की आमची चर्चेची मागणीच नाही आहे, आमची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, त्यानंतर जी काही चर्चा व्हायची ती होऊ द्या। त्यामुळे आता हा डेडलॉक सरकार कसा सोडवणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। जितेंद्र सिंग काँग्रेसचा हा निरोप घेऊन आता पुन्हा एकदा सरकारकडे गेलेले आहेत। कदाचित सरकारकडून थोडीशी बाजू त्यांची नरमाई दाखवली जाईल आणि त्यानंतर कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। पण ज्या आक्रमक पद्धतीनं विरोधक या सगळ्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत ते पाहता विरोधक धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय कोणत्याही चर्चेला तयार नाहीत। आणि आत्ता जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार जितेंद्र सिंग यांनी सरकारचा निरोप आणला होता की उद्या संसदेत याबाबत चर्चा करण्याची आपली तयारी आहे। मात्र राहुल गांधींनी या मुद्द्याला नकार दिला। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही। आपण दृश्यात पाहतोय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही आता ठिय्या आंदोलन जिथं सुरू आहे तिथं उभे आहेत। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याच्या प्रयत्नात सरकार अडचणीत येत आहे का, सरकारची कोंडी वाढत चालली आहे का, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यातच शंभू बॉर्डरवर आता शेतकरीसुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की भारत आणि अमेरिकेदरम्यानचा जो व्यापार करार आहे तो करार म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा करार आहे। त्यामुळे कराराला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आता दिल्लीत आक्रमक आंदोलनाचे संकेत दिलेले आहेत। पंजाब
सीमेवरून आत घुसण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र तिथं पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी त्यांना अडवून ठेवलेलं आहे. मोठमोठ्या कॉम्बॅट व्हेकल्स, JCB, क्रेन्स, पोलिसांचा फौजफाटा, बॅरिकेड्स अशा माध्यमातून या शेतकऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांचा हा जो रेटा आहे तो किती दिवस सरकार रोखू शकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे दिल्लीतून आतून विद्यार्थ्यांचा दबाव वाढतोय तर बाहेरून शेतकऱ्यांचा दबाव वाढतोय. अशा दुहेरी कोंडीत सरकार सापडलेलं आहे. त्यामुळे आता सरकारला किमान एक आंदोलन शांत करण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीनं केली जाते. काँग्रेस असं म्हणणं आहे, ज्या अमानुष पद्धतीनं काल विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला ही पद्धत चुकीची आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, त्याशिवाय कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी ताठर भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे. सरकारच्या वतीनं निरोप आला होता की उद्या याबाबत संसदेत सभागृहात चर्चेची सरकारनं तयारी दाखवली होती. मात्र आता कोणतीही चर्चा नको, थेट कारवाई करा, धर्मेंद्र प्रधानांना मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करा, शिक्षण मंत्री पदावरून हटवा आणि त्यानंतरच चर्चेला आपली तयारी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार काँग्रेसच्या आंदोलनात आता हळूहळू नेत्यांची आणि खासदारांची संख्या वाढत चाललेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते आता तिथं दाखल होताना दिसत आहेत. सुरुवातीला एक 100-150 नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरू झालं होतं, मात्र आता हळूहळू तिथं नेत्यांची संख्या वाढत चाललेली आहे, कार्यकर्त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. दरम्यान आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत. आता विरोधकांचे एक बडे नेते दिल्लीत दाखल होताना दिसत आहेत. शरद पवार स्वतः आंदोलनस्थळी जाऊन त्यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भेट घेतली होती. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. तर आता उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा या आंदोलनाला पाठिंबा होता. खरं तर सोमवारीच उद्धव ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होणार होते. मात्र शनिवारी वांगचुक यांचं उपोषण सरकारनं जबरदस्तीनं तोडलं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं. अर्थात उपोषण अजूनही सुरू आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं नाही आहे, पण सरकारनं त्यांना तिथून हटवलं जंतर मंतरवरून आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलला गेला होता. मात्र आता आंदोलनाचं स्वरूप पाहता उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत. आणि आताच्या घडीची आणखी एक मोठी बातमी आपण पाहतोय, जितेंद्र सिंग यांची पंतप्रधान मोदींसोबत भेट सुरू झाली आहे. जितेंद्र सिंग काही वेळापूर्वीच राहुल गांधींसोबत चर्चा केली आणि त्यांनी त्यांचा निरोप घेऊन पंतप्रधानांकडे ते पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधान मोदींसोबत त्यांची भेट सुरू झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान नेमके काय निर्देश देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सरकारनं या मुद्द्यावर संसदेत चर्चेची तयारी दाखवलेली आहे. मात्र कोणत्याही स्वरूपाची चर्चा केली जाणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत. आपण हे दृश्य पाहतोय ज्यावेळेला जितेंद्र सिंग राहुल गांधींसोबत बोलत होते. आता राहुल गांधींचा हा निरोप घेऊन जितेंद्र सिंग पंतप्रधान मोदींच्या भेटीला दाखल झालेले आहेत. मोदी आता काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.
या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. जितेंद्र सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान एक बैठक सुरू झालेली आहे. एकूणच या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमी थोडीशी पाहूया. काँग्रेसनं आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या वर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. गेल्या 20-22 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर उपोषण सुरू होतं. या उपोषणात CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्तेही सहभागी होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांसोबत सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र शनिवारी वांगचुक यांना तिथून हटवण्यात आलं. पोलिसांनी जबरदस्तीनं त्यांना तिथून हटवलं आणि रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. चलो संसदेची हाक दिली होती सोमवारी म्हणजे काल. वांगचुक यांनी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे सोनम वांगचुक यांना तिथून हटवलं. मात्र आंदोलन अधिकच चिघळलं. काल दिवसभर आंदोलक संसदेकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना ठिकठिकाणी त्यांना रोखलं जात होतं आणि तिथं पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक किंवा लाठीचार्ज किंवा अश्रुधुराच्या नळकांड्या अशा मिळेल त्या मार्गाने पोलीस या आंदोलकांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत होते आणि आक्रमक आंदोलक तरीसुद्धा संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. अनेक ठिकाणी लाठीचार्ज झाले, त्यात अनेक जण जखमी झालेत. जवळपास 70 जणांना या आंदोलनात ताब्यात घेण्यात आलेलं आहे. जवळपास 100पेक्षा जास्त पोलीससुद्धा या आंदोलनात जखमी झालेले आहेत आणि आता या आंदोलनाचं लोण इतरत्र पसरताना सुद्धा दिसतंय. मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरात सोलापूर, कोल्हापूर इथं सुद्धा आंदोलनं केली जात आहेत. हळूहळू विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचं लोण आता देशभर पसरत चाललेलं आहे. त्यामुळे सरकारची हळूहळू कोंडी वाढत चालली आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबई ते दिल्ली आंदोलनाचा हा सगळा माहोल दिसतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मनसेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं शिवाजी पार्क इथं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसनं पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आणि आत्ताच्या घडीची ताजी अपडेट आपण पाहतोय ती म्हणजे जितेंद्र सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये राहुल गांधींनी जो निरोप जितेंद्र सिंग यांच्यामार्फत सरकारकडे पाठवला आहे या निरोपावर चर्चा केली जाते. सरकारकडनं विरोधकांना म्हणजे काँग्रेसला असं सांगितलं गेलं होतं की उद्या या संदर्भात चर्चा करण्याची आमची तयारी आहे, संसदेत यावर चर्चा केली जाईल. मात्र काँग्रेसचं म्हणणं आहे की कोणत्याही चर्चेला आम्ही तयार नाही आहोत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, त्यांना शिक्षण मंत्रिपदावरनं हटवलं जात नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाची चर्चा होणार नाही. आणि ज्या पद्धतीनं सरकारनं विद्यार्थ्यांचं आंदोलन हाताळलं, ते आंदोलन ज्या अमानुष पद्धतीनं हाताळलं त्याचा निषेध करत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. काही वेळेतच उद्धव ठाकरे हे दिल्लीत पोहोचतील आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर ते थेट जंतर मंतरवर जाणार आहेत. तिथं अभिजित दिपके आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपोषण करत आहेत. सकाळपासून तिथं मोठ्या संख्येनं बडे नेते पोहोचताना दिसत आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेतली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यांना आपला पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. राहुल गांधी आता विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीकडे रवाना होताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत. काँग्रेसच्या आंदोलनात आता मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत. आणि आंदोलकांचे ज्या पद्धतीनं हात बांधले जात आहेत किंवा आंदोलकांना आंदोलन करण्यास मनाई केली जाते त्याचं प्रतीक म्हणून प्लास्टिकचे टॅग्स आपल्या हातात बांधले जात आहेत बेड्यांच्या स्वरूपात आणि सरकार ज्या पद्धतीनं आंदोलकांची गळचेपी करते त्याचा निषेध या माध्यमातून केला जातो. एक प्रतिकात्मक स्वरूपाचं हे आंदोलन होताना दिसतंय. ही दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा मुंबई एअरपोर्टकडे जातानाची ही दृश्य आहेत. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे दिल्लीकडे रवाना झालेत.
मुंबई एअरपोर्टच्या दिशेनं जातानाचा त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आपण पाहतोय. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानाबाहेर हा ताफा पडत असतानाची दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत.